3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावरती सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवाला दिनांक 6/4/2025 पासून सुरुवात होत आहे। त्याकरिता काल श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या पाहिरी येथील चिंतन हॉल मध्ये करण्यात आली। अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी आकनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची चैत्र उत्सवाच्या नियोजनाबाबत प्राथमिक आढावा बैठक झाली। यासाठी कळवण तहसीलदार रोहिदास वारुडे, पोलीस निरीक्षक आगरकर, वाहतूक अधिकारी, वन विभाग अधिकारी, सप्तशृंगी गड व नांदुरी सरपंच सदस्य, गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे अधिकारी तथा कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने नांदुरी ते सप्तशृंगी गड ह्या 10 किलोमीटरच्या घाट रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा व सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकान व 6 जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी आकनुरी नरेश यांनी दिले। यावेळी यात्रा उत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। सप्तशृंगी गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनी क्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यात्रेसाठी आरोग्य सुविधेसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसा औषध साठाही उपलब्ध करून देण्यात यावा व मंकी बाईट आदी संदर्भीय दक्षता घ्यावी असे अनेक सूचना यावेळेस करण्यात आल्या आहेत। सूचना खालीलप्रमाणे: ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिक बंदीबाबत ठराव करावा, सीज फायर बसमध्ये ठेवावे, गडावर येणाऱ्या विविध मार्गांवर ग्रामपंचायतीच्या सहाय्याने निवारा शेड करण्याबाबत यावेळेस ग्रामपंचायत सप्तशृंगी गड उपसरपंच संदीप बेनके व ट्रस्ट व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आली। यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी रुशाली सोळंकी सह माधव खाबिया।